नये समाजाला, पण आता पुढची पिढीसाठी मला सांगावंच लागतं आणि सांगावं असं वाटतं। मी 40 वर्ष गाईच्या गोठ्यामध्ये प्रवास केला, 4 बाळांना जन्म गाईच्या गोठ्यामध्ये दिला, कारण मी गरिबाची मुलगी होते म्हणून बरं का। चार बाळांना जन्म गाईच्या गोठ्यात दिला। संध्याकाळचं बाळ जन्मलं तर सकाळचं मी जेवढं रोजचं काम आहे ना तेवढं काम केलं, मला एक सुद्धा काम कमी नाही झालं का ही आज रात्री बाळ जन्मले, डिलिव्हरी झाले आणि आता हे काम आपण करावं, मला सगळं काम करावं लागलं। 7 दिवसापासून पाठीची बाळं बांधून मी शेतीमध्ये काम केलं, 3-4 किलोमीटरवर शेती, 5 किलोमीटरवर पाठीची बाळं बांधत 7 दिवसापासून आणि शेतीत काम केलं। संध्याकाळचं बाळ जन्मलं तर सकाळचं पाण्याला गेलं ना, आता नळ बिळ नव्हते आणि अजूनही नाही खेडेगावामध्ये हाया 2-4 महिने नळाला पाणी येते, परत हांडीने सोवावं लागत आहे। ह्या परिस्थितीमध्ये इरीवर जाता जाता इकडून जाताना तिकडून येताना किती बाया भेटायच्या, का ग तू काल डिलिव्हरी नव्हती झाली, कधी डिलिव्हरी झाली, म्हणजे अशा पाण्याच्या वाटाना महिला मला विचारायच्या। मी सांगायचे बाई दुपारी झाले का 4 वाजता झाले का 5 वाजता जा, असे मी आणल्या दिवशी झाले दुसऱ्या दिवशी पाण्याच्या वाटाना महिलांना सांगायचे। आणि मग त्या टायमाला दवाखान्यात जाताना मला माझं बालपण आठवलं का आपला परवाच एवढा कठीण होता तरी कुठला आजार नव्हता, आणि आता तर घरामध्ये सुविधा झाल्यात, मग हे आजार येतात कुठून, कसे येतात, काय येतात, हा मी विचार करीत गेले आणि विचार करत आले। 10 किलोमीटरवर मी दवाखान्यात चालली होती, जाता जाता मला असं त्या रस्त्याने असं ठरलं का हे आजार कुठून येतात घरामध्ये, कसे सुरू झाले हे मला शोधायचे। मी घरी दवाखान्यात गेले, दवाखान्यातून आले, दुसऱ्या दिवशी माझ्या शेतीमध्ये मी सगळी फिरले, शेजारची पण शेती पाहिली आणि एका आंब्याच्या झाडाखाली बसले माझ्या शेतामध्ये बरं का। शेतामध्ये बसून मी असा विचार केला का आपल्या शेतीत आपण पहिलं कोणतं बी पेरीत होतो, आता कोणतं पेरीत होईल। पहिले शेतीला खत औषधं काहीच नव्हते, आता किती प्रकारचे खत देते, किती प्रकारचे फवारे मारतात, हा मी त्या बांधवापासून विचार केला। आणि मग माझ्या लक्षात आलं की केमिकल खतांमुळं आणि औषधांमुळं हायब्रिड खाण्यामुळं घरात आजार सुरू झाले। मी ठरवलं माझ्या घरातलं बंद करायचं। संध्याकाळी कुटुंब बसवलं आणि मी लागले बोलायला, हे हायब्रिड जे बेन आणतात ना हे अजिबात आणायचं नाही, केमिकल खत शेतात मारतात हे अजिबात मारायचे नाही।